नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तसं नाही राजन, तू खूप चांगला मुलगा आहेस. इतक्या कमी दिवसात आपण किती छान फ्रेंड्स बनलो. तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं इतरांना समजून घेणं, सगळं खूप काही छान आहे. तुला नाही म्हणण्यासारखं तुझ्यात काही नाही. मग तू का नाही म्हणतेस? माहीत नाही. आय एम सॉरी राजन. खरं तर मला तुझ्याशीच काय कोणाशीच लग्न करायचं नाही, असं म्हणून गाथा तिच्या रूममध्ये निघून गेली. गाथा? राजन तिला पाठीमागून आवाज देत होता, परंतु तिने मागे वळून पाहिलं नाही. राजन तिथेच गवतावर बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. राजन, तिथे समीर येत बोलला. समीर दादा, अरे तू जागा आहेस अजून? राजन डोळ्यातलं पाणी अडवत बोलला आणि समीर त्याच्या बाजूला बसला. काय झालं? समीरनं विचारलं. काही नाही. गाथानं नकार दिला ना? राजननं चमकून त्याच्याकडे पाहिलं. आय एम सॉरी, मी तुमचं बोलणं ऐकत होतो, समीर बोलला. माहीत नाही माझ्यात काय कमी आहे जे दोनदा तिनं नकार दिला. तिला माझ्या लुकचा प्रॉब्लेम होता, तोही मी बदलला. अमेरिकेतला जॉब सोडून तिच्यासाठी इथे आलो. तिच्याशी मैत्री केली. तिला आवडतं तसा राहतो, बोलतो, तरीही तिला इम्प्रेस करू शकलो नाही. तुझ्यात काही कमी नाही राजन. तुला तिच्या आयुष्यात यायला थोडा वेळ झाला. म्हणजे मी समजलो नाही, राजन बोलला. गाथा एका मुलावर प्रेम करत होती. त्यानं तिला नकार दिला. 7-8 महिने झाले, परंतु ती अजूनही त्याला विसरू शकली नाही, समीर बोलला आणि राजन शॉक होऊन ऐकत होता. त्यानं गाथाला नकार दिला? आय कांट बिलीव्ह इट. किती सुंदर निरागस आहे ती, राजन बोलला. सगळे तुझ्यासारखा विचार करत नाहीत, समीर बोलला. कोण होता तो? राजनने उत्सुकतेनं विचारलं. डॉक्टर देवांश देसाई, समीर बोलला. तो फेमस हार्ट स्पेशालिस्ट? राजन शॉक होऊन बोलला. हो. दोघांची छान मैत्री झाली आणि गाथा त्याच्या प्रेमात पडली, परंतु त्यानं नकार दिला. का? त्यानं का नकार दिला? दोघांमध्ये 10 वर्षांचा गॅप आहे, म्हणून त्याला गाथा बालिश वाटते. तिचं प्रेम त्याला केवळ एक अट्रॅक्शन वाटतं. आय एम सॉरी समीर दादा, पण त्याच्या ठिकाणी तो बरोबर आहे, राजन बोलला. काय बरोबर काय चूक, आता त्यावर विचार करून वेळ वाया घालवायचा नाही. तुला यासाठीच इथे बोलावलंय. तुला गाथाचं मन जिंकायचंय. तिला पुन्हा प्रेम करायला शिकवायचंय. तिला देवच्या आठवणीतून बाहेर काढायचंय. करशील आमच्यासाठी, गाथासाठी? तुम्ही म्हणाला नसतात तरी हे मी केलं असतं. ती माझं प्रेम आहे आणि तिनं 2दा नकार दिला म्हणून काय झालं? मी 3ऱ्यांदाही प्रयत्न करेल. गुड. आय लाईक यू अँड आय एम सॉरी. मलाही आधी तू आवडला नव्हतास. ओह रिअली? आधी म्हणालो मी, आता नाही. आता असं वाटतंय की गाथासाठी तूच योग्य आहेस. तुझ्यासोबत ती खुश राहील. ऑल द बेस्ट. थँक्यू, राजन हसत बोलला. इकडे डॉक्टर ममता देवच्या केबिनमध्ये आली आणि त्याला हाक मारू लागली. देव? देव काय या आविर्भावात तिच्याकडे पाहू लागला. माझा फ्रेंड आहे ना सिद्धार्थ, त्याचा परवा बर्थडे आहे अलिबागमध्ये. त्यानं तुला शिवला इन्व्हाइट केलंय. 2 दिवस मस्त एन्जॉय करू. पण मी नाही येऊ शकणार. का? माझं मन नाही आणि पेशंट हॉस्पिटल सोडून जाणं मला बरोबर वाटत नाही. अरे वीकेंड आहे देव, कधीतरी सुट्टी घेत जा. मागच्या 4 महिन्यांपासून तू एकदाही सुट्टी घेतलेली नाहीस. तुला या सगळ्यांचा कंटाळा नाही येत का? नाही, देव बोलला. ठीक आहे, तू येणार नसेल तर मग मीही जात नाही. हे काय आता, तू जा एन्जॉय कर. तसंही तूही संडेला सोडला तर सुट्टी घेतेस कुठे? मला तुझ्यासोबत तिथे जायचंय, तुझ्यासोबत एन्जॉय करायचंय. ममता, ट्राय टू अंडरस्टँड. माझं मन नाही करत. माझ्यासाठी तू का नाही म्हणतेस? माझ्यासाठी तुझा वेळ नको वाया घालवू. लवकर कळलं तुला की मी तुझ्यासाठी माझा वेळ वाया घालवते ते, ममता डोळ्यात पाणी आणून बोलली. ममता, लोक मला दगडाच्या काळजाचा हर्टलेस व्यक्ती समजतात, पण तुला तर माहीत आहे ना मी कसा आहे. माझ्यामुळे माझ्या जवळची लोक दुखावली हे मला अजिबात सहन होत नाही. यामुळेच मी गाथाशी. तो बोलता बोलता थांबला आणि डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. ममता, आपण खूप छान फ्रेंड्स आहोत आणि फ्रेंड्स राहूया प्लीज.
तो दिलगिरी व्यक्त करत बोलला. तू अजूनही तिला विसरलेला नाहीयेस का? ममता डोळ्यातील पाणी पुसत हलकसं हसत बोलली. ममता, तो विषय नको प्लीज. कम ऑन देव, जे काही झालं त्यात तुझी काही चूक नाही. त्या मुलीनं तुझ्या फ्री वागण्याचा वेगळाच अर्थ घेतला. खूप जिद्दी आहे ती. तुझा नकार पचवू शकली नाही आणि म्हणून तुला तिच्याशी असं वागावं लागलं. ती तुझ्याकडनं हर्ट झाली केवळ तिच्याच वागण्यामुळे. ती तर केव्हाच पुढे निघून गेली. परवा एका मुलासोबत बाईकवरती मी तिला पाहिलं होतं. दोघेही चिटकून बसले होते. त्यावरनं तर वाटत होतं की तो नक्कीच तिच्या जवळचा कोणीतरी असावा. ती तिच्या आयुष्यामध्ये खुश आहे. तिच्यासोबत तू वाईट वागलास याचा स्वतःला दोष देऊ नकोस. तिच्यामुळे तू असा सॅड का राहतोयस? झालं ना, सगळं संपलंय ना, मग उगाच तिच्या आठवणीत दुःखी का राहतोयस? ममता प्लीज, दिस इज माय पर्सनल लाईफ, यात तू काही बोलू नकोस. त्याला तिचं बोलणं अजिबात आवडलं नव्हतं. ठीक आहे, तुला समजून घ्यायचं नाही तर राहू दे. मी सिद्धार्थला आम्ही येत नाही म्हणून सांगतो. असं म्हणून ममता तिथून निघून गेली. शिट यार, मी असा का झालोय? का मी तिला डोक्यातनं काढू शकत नाहीये? मूव्ह ऑन झालीये ना ती, हेच तर मला हवं होतं. देव चिडून बोलला आणि ममताच्या मागे गेला. ती तिच्या केबिनमध्ये आली होती. ममता, आय एम सॉरी, देव आत येत बोलला. इट्स ओके देव, सॉरी म्हणण्याची गरज नाही, मी समजू शकते. थँक्यू. एक तूच आहेस जी मला खरंच समजून घेते. आणि सिद्धार्थला सांग आपण येतोय. रिअली देव? ती आश्चर्यानं बोलली. येस, तू बरोबर बोलतेस. मला एक ब्रेकची फार गरज आहे. मागे जे काही झाले त्यात माझी चूक नाही आहे. मग त्याच गोष्टीचं ओझं मी का वाहतोय? अरे तेच तर समजवण्याचा प्रयत्न करतेय मी तुला. थँक्यू, तू माझा इतका विचार करतेस त्याबद्दल. फ्रेंड आहोत आपण, तुझी काळजी वाटते म्हणून. अँड थँक्यू, मला खरंच तिथे जायचं होतं. ममता त्याला मिठी मारून बोलली. माहिती आहे मला. चला आता कामाकडे लक्ष द्या, देव बोलला. हो. बरं ऐक ना, मला थोडी शॉपिंग करायची. आपण ड्युटी संपली की मॉलमध्ये जाऊ. ठीक आहे, मलाही थोडं पर्सनल शॉपिंग करायचं आहे, देव बोलला आणि त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. तर मग मित्रांनो, पाहूयात पुढे काय घडतंय ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.